नमस्कार मंडळी. आजच्या जेवणात काय आज आपण बनवतोय शिंपल्यांची थाली. कुठे ह्याला शिंपल्या बोलतात, कुठे तिसऱ्या बोलतात, तर कुठे ह्याला खुबे बोलतात. तर चला करूया आपण रेसिपी. ह्यासाठी वाटण खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक पॅन छान गरम करून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. शक्यतो खोबरेल तेल वापरा जमलं तर. एक उभा चिरून कांदा घालायचा आहे, तो गुलाबी रंगावर छान परतायचा आहे. मग आल्याचे काही तुकडे घालायचे. पुन्हा सगळं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये सर्व गरम मसाले टाकायचे. दालचिनी, बडीशोप, मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग आणि मिरी. आणि हे सगळं छान पुन्हा एकदा एकजीव करून छान भाजून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये 2 मोठे चमचे धणे घालायचे. पुन्हा सर्व छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये खोवलेला नारळ घालणार आहोत, तो पण छान परतून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घालायच्या आहेत, कारण की आपण फोडणीत लसूण नाही वापरणार आहे. जे काय आपलं आहे ते ह्या वाटणावरतीच सगळ्या रेसिपीची टेस्ट असणार आहे. तर पुन्हा आता आपण छान सगळं परतून घेऊया आणि चॉकलेटी रंगावरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि एक बाजूला ठेवून द्यायचं आहे गार व्हायला. त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. आपण हे बनवतो आहे तिसऱ्यांचा रस्सा, ज्यात आपण छान वाटण घालणार आहोत. गुलाबी रंगावर कांदा परतून झाला की मग त्यामध्ये थोडीसं हिंग, थोडीशी हळद आणि थोडासा आपला घरचा मसाला घालणार आहोत लाल रंगाचा. त्यानंतर त्यामध्ये जे शिंपल्याचे आपण गोळे काढून घेतलेत ते ह्यामध्ये घालणार आहोत. तर हे गोळे कसे काढायचे ना, ह्याची शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आहे. त्यानंतर बटाटा सोलून घालायचा आहे बारीक चिरून. हा ऑप्शन आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचा तरी चालेल. आणि मग छान परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाट्याला आपल्या छान पाणी सुटेल. ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ज्या पाण्यात आपण शिंपले उकडून घेतले आहेत ना, ते पाणी आपण ह्यात गाळून घालणार आहोत आणि मग छान अशी वाफ काढायची आहे. चांगलं रस्सा खदखदायला लागला का मग आपलं जे वाटण गार झालेलं आहे ना, ते मिक्सरला फिरवायचं आहे. ह्यात मी थोडीशी जायफळ पावडर घातली आहे. तुम्ही जायफळ किसून पण वाटणात घालू शकता, पण जायफळ घालताना कधीही कमी घाला, जास्त अजिबात घालू नका. त्यानंतर हे वाटण आहे ना, आपण त्या रश्श्यामध्ये घालून चांगली उकळी काढायची आहे आणि त्याच्यावरती झाकण देऊन शिजवायचं आहे आपल्याला. आणि जे आपण वाटण बनवलं आहे त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करू शकतो. एकदम नील आपण वाटून घ्यायचं आहे वाटण. त्यानंतर जेव्हा आपल्याला डिश सर्व करायची असेल ना, तेव्हा आपण कोथिंबीर पेरणार आहोत, कारण की गरम भाजी किंवा मच्छी काही असेल त्याच्यावर जर तुम्ही डायरेक्ट कोथिंबीर टाकली ना की ती नंतर कडू लागते. म्हणून आता आपण बनवणार आहोत आपल्या मोठे जे शिंपले असतात ना, त्याला खुबे बोलतात काही काही ठिकाणी, त्याचं आपण सुक्कं बनवणार आहोत. छान ओलं खोबरं घालून एक भांडं गरम करायचं आहे. त्यामध्ये तेल कडक गरम झाला की भरपूर कांदा घालायचा आहे, थोडेसे कढीपत्ता घालायचे आहेत आणि मग ते छान गुलाबी रंगावर परतायचं. जास्त शिजवायचं नाही आहे. मग ठेचलेलं आलं, लसूण आणि मिरची घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं. मग किंचितसं हिंग घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि मसाला एकदम कमी घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मगाशी जे आपण वाटण बनवलं आहे त्यातलं एकच चमचा वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान परतून घ्यायचं आहे. आपण आता ह्या खुब्यांना ना एक शिंपली ठेवून दिलेली आहे, तर मग हे पुन्हा सगळं छान परतून घ्यायचं आहे. तर हे शिजायसाठी आहे ना, आपण ज्याचे शिंपले आपण उकडलेलं ना ते पाणी ह्यातसुद्धा वापरणार आहोत आपण, म्हणजे ते छान शिजतील, आतमध्ये मऊसूर होतील आणि मग नंतर हे शिजून घ्यायचे आहेत. ह्याला पण एक वाफ काढायची आहे. तुम्हाला जर कोकम आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये कोकम घालू शकता. मी कोकम नाही घातलं आहे, कारण की जो आपण नंतर तिसऱ्यांचा फ्राय बनवणार आहोत त्यामध्ये आपण कोकम वापरलेलं आहे. तर ह्यामध्ये आता खोवलेला ओला नारळ घालायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. ह्यामध्ये पण आपण आता कोथिंबीर नाही घालणार आहे, नंतर घालणार आहे. तर आता आपण ही रेसिपी पण आपली तयार झालेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत तिसरी रेसिपी, म्हणजे थालीसाठी आहे ती रेसिपी ती पण.
त्या पण आता शिंपले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्यासाठी आपण आहेत ना मोठे शिंपले वापरणार आहोत. तर लसूण, मिरची आणि अद्रक थोडं ठेचून घ्यायचं जाडसर, किंचितशी हळद, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसंच फक्त आगळ घालायचं आणि सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या शिंपलीत ज्यामध्ये गोळा आहे त्यामध्ये थोडं थोडंच हे वाटण लावायचं, जास्त नाही लावायचं, कारण की आपल्या शिंपलीतल्या गोळ्याची जी चव आहे ना ती तशीच राहिली पाहिजे. आणि ही जी शिंपले आहेत ना आवर्जून खोबरेल तेलातच तळा, तरच ह्याला चव चांगली लागते. तर आपण तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅसची फ्लेम आहे ना ती लो करायची आहे. हाय फ्लेमवर कधीच खुबे शिजवायचे नाहीत, कारण की ऑलरेडी आपण उकडून घेतलेले. त्यांना उलट्या साईडनीच फक्त एकदा शिजवले ना म्हणजे ते वाटण शिजलं ना म्हणजे शिजले. मग ते सरळ करून शिजवायची काही गरज नाही आहे, पण ते गरम व्हावे म्हणून आपण एकदा फक्त त्यांना पलटी मारणार आहोत. आणि मग त्यानंतर आपले तयार आहेत फ्राय असे शिंपले. आता घेऊया आपण थाली सजवायला. छान वाफळता भात तयार करून घ्यायचा आहे, तांदळाची भाकरी घ्यायची याच्यासोबत. तर चला सर्व करूया. आणि थोडंसं मी ह्याच्यावरती ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर सगळ्याला एंडमध्ये घाला जेव्हा तुम्हाला वाढायचं असेल. तर छान भात वाढून घेतला आहे, तांदळाची भाकरी घेतली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची थाली नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपीजसाठी किंवा त्याचे छान छान व्हिडिओज, फोटोज बघण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा फॉलो करायला विसरू नका.